पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अगं काय करतेस हे? चकले ना मी. मला वाटलं हे आले. तेच म्हणतोय मी. आता हा डबा तू जावई बापूंसाठी केलायस ना, तो डबा हातात दे किंवा त्यांना सांगून असं दप्तरात ठेव. असं चोरून कशाला ठेवतेस? नको ना आप्पा. जर त्यांना कळलं की मी त्यांच्यासाठी डबा केला आणि जर त्यांनी खाल्ला नाही तर. वल्ले, अगं तू डबा केलायस हे जर त्यांना कळलंच नाही तर तुझं प्रेम त्यांना कळणार कसं? असू दे ना आप्पा. मी त्यांच्यासाठी डबा केला ह्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं त्यांचं पोट भरणं आहे ना. फार फार तर काय होईल, त्यांना वाटेल की मी त्यांच्यासाठी डबा केलाच नाहीये, माई मावशींनी केलाय. काय फरक पडतो? वा वा वल्ले वा. काय झालं? नाही काय माहितीये का, पूर्वी जावई बापूंचं पोट भरण्यापेक्षा तू हे सगळं कसं केलंयस हे सांगून प्रौढी मिरवायचीस. पण आता तसं करत नाहीयेस. वा, तुझ्यात खूप चांगला असा बदल झालाय. चांगलाय चांगलाय. अगं हेच तर खरं प्रेम असतं आणि यानंच माणसं अशी सगळी बांधून राहतात. माझ्या मुलांचे संसार कधी सुरळीत होणार आहे कोण जाणे. दृष्टच लागली कोणाची तरी या घराला. माई मावशी, माई मावशी, मी नाश्ता आणू तुमच्यासाठी? गोळ्या घ्यायची वेळ झाली. नाही ग बाई, मला काही नको. अहो, असं काय करताय हो? तुम्ही जर काय खाल्लं नाही तर गोळ्या कशा घ्याल आप्पा? अगं कुणासाठी खायचं? गोळ्या घेऊन करायचंय काय? मला काही नको. नाही मावशीबाई, अहो तुम्हीच तर काही दिवसांपूर्वी मला आणि वल्लीला समजावलं होतं की उपाशी राहून कुठलेही प्रश्न सुटत नाहीत म्हणून. हसेल. जोपर्यंत माझ्या मुलांचे संसार मार्गी लागत नाहीत मला काही अन्न गोड लागणार नाही. त्या शर्टाला कुशीत घे तुझ्या आणि शांतपणे झोप. असं वाटेल मी आहे तुझ्याबरोबर. या माणसाबरोबर आता संसार करता येणार नाही, मी याच्याबरोबर राहू शकणार नाही वगैरे वगैरे. ऍक्च्युली काय माहिती ना मी सनामिका, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाहीच आहे. खरं सांगू का, माझं आणि मी सनामिकांचं नातं आता अर्थहीन झालं. आता भावनांमध्ये गुंतू नकोस पुन्हा. त्याला त्याच्या आयुष्यात तू नकोयस हे स्पष्ट सांगितलंय त्यानं. आता पुन्हा नको हे सगळं. हो, निवडणूकवाले पटवर्धन. येस सर. जेवणाचं काय? सॉरी सर, पण आज मी डबा नाही आणला. हरकत नाही. मी अनामिका बिझी असतील म्हणून नसेल दिला डबा. चल, तुझा डबा नसला म्हणून काय झालं? माझा डबा एकत्र खाऊ. चल ये लवकर. माई मावशी, काय ग वल्ले, मी तुला आधीच सांगितलं ना नकोय बाई मला काही. माई मावशी असं काय करताय? तुम्ही नाश्ता केला नाहीये, काही खाल्लं नाहीये, गोळ्या घेतल्या नाहीयेत, अशक्तपणा आला तर एक घास खा. अगं आलात का तुम्ही? अरे बरं वाटलं तुला भेटून. असंच येत जा ग मला भेटायला. ई मावशी, उगीच सगळं संपल्यासारखं सॅड बोलू नकोस बरं का. आम्ही काय तसंही येतच राहणार आहोत. मी येणारच आहे. हा तुझा नील पण येणार आहे. हा म्हणजे काय, मी तुम्हा सगळ्यांच्या आधीपासून ओळखतो माझ्या मावशीला. बर ठीक आहे, अति करू नकोस. बर मावशी, सौरभ आणि मामाचं काही बोलणं झालं का? म्हणजे काही त्यांची मतं वगैरे बदलली आहेत का? तो कसला बदलतोय ग, हट्टी एक नंबर. मग
मम्माचं पण सेम आहे ग. ती तरी कुठे ऐकते. हा अजून तिच्याशी असं नीट बोलणं नाही झालेलं, पण यु नो. आता आपण तरी काय करणार. ठेविले आनंदे तैसेची राहावे. जे जे होईल ते ते पाहावे. हो आप्पा, आम्ही काय बघत बिगत बसणार नाही. हा? माझ्या आणि राधाच्या मते ते एकदम आयडियल कपल आहेत. ते जसे भांडले तर कसं चालेल. एक्झॅक्टली. म्हणून म्हणते आपण काहीतरी प्लॅन करूयात. वल्ली ताई, तुझ्याकडे काही आयडिया आहे? हे आयडिया. आपण त्यांना अशा एखाद्या जागी पाठवूया का जिकडे ते दोघच असतील. मग त्यांना एकमेकांशी बोलावंच लागेल. मम्मा नाही तयार होणार रे, ऐकणारच नाही. काहीतरी वेगळं सुचव. मी काय म्हणतो, पत्र लिहायची का? नाही म्हणजे पत्र लिहायची आपणच, त्यांच्या नावानं एकमेकांना पाठवायची. हा? ओ एडके, हा. ही कल्पना तुमच्या जमान्यातली झाली. हो आत्ताच्या जमान्यातलं काय ते बोला ना. मी सांगू? ए नको बाई, मागच्या वेळी तू आप्पांना हार्ट अटॅक आणला होतास, आता मला आणशील. नको. अहो ए मावशी बेस्ट. हा प्लॅन डन करूयात. हा? हा काय हा हा डन डन. कोणती आयडिया? माई मावशीला हार्ट अटॅक आणायचा? हो. नाही नाही राधा, आता माई मावशींनी काही खाल्लं नाहीये, नाश्ता पण केला नाहीये, पोटात काही गेलं नाहीये. अशा अवस्थेत त्यांना असं नाटक करायला सांगायचं म्हणजे बरं नाही ग दिसत. नाही फारच अघोरी असे उपाय सुचतात बरं का हल्लीच्या या मुलांना. ह का? हे सगळं आपण स्वतः करून सवरून मग बोलताय, हे विसरू नका. बरं ऐका ऐका, प्लीज भांडू नका. एक काम करूयात, मी मम्माला फोन करते आणि तिला असं सांगते की मावशीला काहीतरी होतंय. बेट लावून सांगते, धावत पळत ती इकडे. हा, आणि मग त्या इथे आल्या ना की मग होणारे जाऊबाई आणि भाऊजी चौकात भेटतील. करेक्ट. मग काय, थोडासा ऍटिट्यूड, छोटस भांडण, आणि मग तू माझ्याशी असा का बोललास आणि तू माझ्याशी अशी का वागलीस वगैरे 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 वगैरे, आणि मग अरे वा 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 वा, फारच चपखल असा उपाय शोधून काढला बरं का पोरांनी. काय चक्कर. ए नाही बाई, मला नाही बाई असं काही जमणार. अहो मावशीबाई, सोपं असतं ते. ह काय? ऐकले अनुभवाचे बोल. हो माई मावशी, अहो ठीक आहे, आपण करूया ना. आम्ही मदत करू ना तुम्हाला. काय ग राधा? हा हा, हे बघ मी तुला शिकवते. हा, लुक ॲट मी. सो असा हात छातीवर ठेव. हा, आणि असं म्हण, आई गो काहीतरी होतंय मला, मागे टेक मागे टेक, आणि म्हण, बापरे त्रास होतोय, काहीतरी होतंय. आई ग काहीतरी होतंय मला. वा वा. माई मावशी, जरा जरा तिकडे हात हात जरा तिकडे तिकडे घे ना. हात डावीकडे असतो ना आपल्या. व्हेरी गुड. हा, कंटिन्यू कंटिन्यू. आई गो काहीतरी होतंय. हा, आई ग कोण येते मला. ए नाही बघ, मला नाही रे जमत. नाही मावशी, अगं खरंच मम्माला पटेल. ती पूर्ण कन्व्हिन्स होईल तुला खरंच हार्ट अटॅक आलाय. हा, आणि आम्ही तुला चेअर करतो ना. 3 cheers for माई मावशी. हिप हिप. जाऊ द्या. हुर्रे. तू कंटिन्यू कर. आई ग कोण आली मला. जमतंय की. ऑल सेट आता. येस, डन. डन. मी फोन लावते हा मम्माला. आई ग काहीतरी होतंय मला. माई मावशी, आता होणार जाऊबाईंना काही दिसणार नाहीये. कशाला करताय? आता शांत बसा. बोल राधे. काय करतेस आता? काही नाही. काय झालं? नाही काही नाही. ओके, बाय बाय बाय. तू फोन का ठेवला? थांबा थांबा, प्रेशर बिल्डिंग अप करते. थांबा. अच्छा असं आहे का? आता करू. नाही 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 माई मावशी. हॅलो, बोल. हा मामा,
तू घरीच आहेस ना आता? हो राधा, काय झालं? आणि ठीक आहेस ना, म्हणजे तब्येत वगैरे? राधा, काय झालंय सांगशील का? सौरभ असा वागला म्हणून मी काही लगेच जीव वगैरे देणार नाहीये. तेवढा इम्पॅक्ट होऊ देणार नाही मी माझ्यावर. तुला जमतं हँडल करायला, पण मावशीला नाही जमत आहे बहुतेक. म्हणजे? नाही, मी आणि नील आत्ता वाड्यावर आलो होतो सहज, तर मावशीला काहीतरी अगं छातीतच दुखतंय आणि थोडी चक्कर येते आणि वल्लीताई तर म्हणत होती सकाळपासून काही खाल्लं पण नाहीये तिने. घाम येतोय, धाप लागतेय, कळत नाहीये काय करू. अगं मग हे आधी सांगायचंस ना, वेडी मुलगी. मी ताबडतोब निघतीये. ठेव फोन. नाही, फारच चांगला उपाय सुचवला बरं का या पोरांनी. कमाल. हेच फक्त मम्मा आल्यावर. अजून आले नाही. मावशी, मम्मा, मावशी, अहो काय झालं? खात का नाही आत काही? औषधं पण घेतली नसतीलच ना? नाही हो, अहो सकाळपासून पोटात अन्नाचा कळ नाही हो त्यांच्या. अरे देवा. आणि मी आल्यापासून बघ ना कशी करते ती. मावशी, तिला असंच होतंय. सुनबाई, अहो अंगात त्राण सुद्धा उरलेले नाही येतो त्यांच्या. मॅम, मला फार काळजी वाटते व्हायची. मी डॉक्टरला बोलवते. नाही, नको. नाही, नको म्हणजे एक काम करूयात. आता तू आलीस ना, मग बरं वाटेल तिला. नाही तर एक काम करतेस का, तिला काहीतरी आवडीचं खायला घाल ना. हो चालेल. ते मी करेनच, हो, हो. पण आता आधी डॉक्टरांना बोलवूया ना, कारण या वयात अशा काही गोष्टी अंगावर न काढलेल्या बऱ्या. डॉक्टरना फोन करते. नाही, मी लगेच आले. डॉक्टरना बोलवावंच लागेल. नाही, नको नको. हे असं नाटक करताना ते डॉक्टर वगैरे आले आणि त्यांनी आपण सारखं इंजेक्शन वगैरे दिलं तर नाही. हे सगळं काय आहे? नाटक होतं? मम्मा सोड ना प्लीज. अरे मावशी, तुम्ही दोघं सुद्धा मुलांना सामील झाला? अगं तू इकडे यायला हवी होतीस म्हणून नाटक केलं ग. मावशी, अहो हे सगळं करायची काय गरज होती? नुसतं ये म्हणाला असतात तरी आले असते मी. म्हणजे आता माझं आणि सौरभचं नातं संपलं असलं तरी तुमचं आणि माझं नातं आहेच की, ते राहणारच आहे. मला मान्य आहे की आपल्या या नात्याची सुरुवात सौरभमुळे झाली, पण आता हा दुवा मध्ये असायलाच हवा असं नाहीये. तुम्ही सगळेच आजही माझ्या तितकेच जवळचे आहात, मी सौरभची कुणीही नसले तरीही. या सगळ्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. हे घर, ही माणसं माझी आहेत. त्यामुळे आपल्यात जर काही नातं नसेल तर त्यांच्याशी नातं असायची गरज नाही. आपल्यात जर काही नातं नसेल तर त्यांच्याशी नातं असायची गरज नाही. हे सगळं ठरवणारा तू कोण? त्यांना जे वाटतं ते बोलतील ना. त्यांच्या वाटचं तू का बोलतोय? मला या माणसांची सवय आहे, आणि सवय केव्हा होते माहितीये? जेव्हा सहवास असतो. अडल्या नडल्याला सतत माणूस बरोबर असला की सवय होते. ऐन वेळेला तोंडघशी पाडणाऱ्या माणसांनी कितीही म्हटलं की मी आहे तरी त्याच्यावर कोण विश्वास ठेवतो? माझा नाहीये तसं. मी अनेक वेळा हे सिद्ध केलंय, त्यामुळे त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. हे मी खात्रीलायकरित्या म्हणू शकते. आणि माणसं माझी आहेत, त्यामुळे त्या माणसांना तुमची गरज नाहीये. तुम्ही यांची जबाबदारी घेऊ नका असं मी खात्रीलायक सांगतो. जबाबदारी घेणार म्हणजे मी इथे येणार असंच ना? आणि म्हणजे मग आपली भेट होणार असंच ना? हो,
आणि बरोबर आहे ना, माझं घर. ज्या माणसांचा मला चेहरा बघावासा वाटत नाही त्यांनी या घरात येऊ नये असं मला वाटलं तर काय चुकलं? हे जसं तुझं घर आहे तसं इतरांचंही घर आहे आणि त्यांना भेटायला मी इथे येणारच. तुला जर का माझा चेहरा बघायचा नसेल तर तो तुझा प्रश्न आहे, माझा नाही. पण तरी तोही प्रश्न मी सोडवते. मी इथे असताना तू येत जाऊ नकोस आणि तू असताना मी येणार नाही. बाहेरून आल्यावर आपण चपला वाड्याच्या दारापाशी काढतो. माझ्या चपला दिसल्या तर तू बाहेरच्या बाहेर कुठेतरी निघून जा आणि तुझे शूज दिसले तर मीही तेच करेन. म्हणजे आपण एकमेकांसमोर येण्याचा प्रश्नच येत नाही. अगं पण काय करायला गेलो आणि काय होऊन बसलं यार. आता अजून लांब गेलेत. आता काय करायचं? गुड मॉर्निंग मावशी. गुड मॉर्निंग. काय नाश्त्याला काय? अरे पोहे करते, झाली सगळी तयारी झाली आहे. ऐक ना, आज काहीतरी वेगळा, काहीतरी वेगळं पाहिजे नाश्त्याला. पोहे नाही खायचे, काय करूया सांग? वल्ली, अप्पा. काय हो सौरभराव? अरे अप्पा आले. अप्पा, नाश्ता काय करणार आज? अरे वा, म्हणजे आज प्रत्येकाच्या आवडीचा नाश्ता तयार होणार आहे वाटतं. तुम्ही सांगा तर काय खाणार? मला काय वाटतं, बरेच दिवसात असा काजू बदाम पिस्ते असा पेरलेला शिरा झालेला नाहीये, तो करूयात का? नाही नाही, नको नको, सकाळी सकाळी उगीच गोड नको. मी उपमा करू का, नाहीतर मस्त घावण टाकू का? नाही मावशी, ते रोजचा नाश्ता आहे तो. शिरा, उपमा, पोहे, घावन. आज काहीतरी वेगळं, काहीतरी कधी न झालेलं झालं पाहिजे या घरात. म्हणजे मी काय म्हणतो अप्पा, ब्रुशेटा खाणार? ब्रुशेटा? काय काय ब्रुशेट काय म्हणाला? ब्रुशेटा खाल्लाय का कधी? नाही हो. तू खाल्लास ब्रुशेटा? ठरलं, आज नाश्त्याला मी ब्रुशेटा करणार. अरे कशाला उगीच काहीतरी करतो. मी आणि वल्ली बघून घेऊ ना काय करायचं. वल्लीला नाही येणार ब्रुशेटा करायला. आणि तुला येतो का? तुला येतो का? म्हणजे काय? ठरलं, बाहेर जा. ठेव. बाहेर बसा. मी डायरेक्ट आता ब्रुशेटा बनवणार आणि घेऊन येणार. अरे बापरे, या पदार्थात कसं बनवणार ब्रुशेटा? काय नाव सांगतो आणि हो ना, काय पदार्थ आहे कोणाच ठाऊक. आणि ते सगळं सामान आलो, एक 10 मिनिटात आलो. अरे कुठे झालं एवढ्या घाईनी? सौरभराव, पोहे केले असते ना तेव्हा खाऊन पण झाले असते. काय हो मावशीबाई, आज जरा काहीतरी असं वेगळं खाऊया की. हा, काय म्हणाले ते बरं? बिस्कोटो. वा 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 वा, नावच इतकं छान आहे तर पदार्थ सुद्धा कितीतरी छानच असणार. मम्मा, ए मम्मा, ओढणी करतेस का मस्करी करतेस? केवढा वास पसरलाय, वरपर्यंत येतोय. टचका लागला आधीच. काय चाललंय हिचं? मिसळ करतेस तू? क्या बात आहे. मी परवाच नीलला सांगत होते माहितीये की तुझ्या भाषेत ती गहिरी मिसळ असते ना, ती खूप दिवसात नाही खाल्ली वगैरे, पण आता मम्माच घरी करते म्हटल्यावर काय बेस्ट. बेस्ट कळेल बेस्ट आहे का काय आहे ते. अनामिकानीच्या रेटनी त्याच्यात तिखट घातलंय ना, मला तर भीतीच वाटायला लागते. बापरे. पण मला एक सांग, मला तिखट मिसळ कुठे आवडते, मग तरी सुद्धा मम्मा कशी काय तिखट मिसळ करते? त्यात काय एवढं? पोहे उपमा करतो तशी मिसळ केली. मुळात ना उपमा पोहे करतो तशी मिसळ केली, हे लॉजिक इतकं इलॉजिकल आहे
मम्मा मला एक सांग, तुला साधी मिसळही झेपत नाही, तू एवढी तिखट मिसळ कशी खाणार आहेस गो? राधे, तुला इतर कामं नाही आहेत का? मिसळ यावर चर्चा सुचतीये तुला? सुचतीये कारण तिखट मिसळ ही पट्याची फेवरेट आहे आणि हे मला राईट. काय म्हणायचं नक्की? काही नाही. राधे प्लीज आगाऊपणा करू नकोस ना. तर यात आगाऊपणा काय? आजी मी फक्त एवढंच म्हटले ना की तिखट मिसळ ही पट्याची फेवरेट आहे. तू काय अशी फक्त मान डोलवत बसणार आहेस का? ओरड जरा तिला. आम्ही हा हा तुला कसं माहिती ग पट्याला मिसळ आवडते ते? अशी ओरडणार आहेस तिला? कसं ओरडायचं सांग ना तू. ओरडते. मुद्दाम करताय का तुम्ही दोघी? अजिबात नाही. ए अबर राधा, हा एक काम कर जा. पट्याला जाऊन मिसळ देऊ? मार हवा का तुला? कोपऱ्यावरच्या बेकरीत जा आणि पाव घेऊन ये. अंतर एवढी कशाला ओरडते? मी तिखटच खाणार आहे. मीडियम तुमच्यासाठी मागवले. इथली मिसळ गोड असते म्हणून तिखट मिसळ मागवता आणि नंतर नाका कानातनं धूर येतो तुमच्या.